रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यानंतर आरोपी स्थलांतर आपण अटक केलेली आहे. याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगढ़, उत्तर प्रदेश. सुजित कुमार राजकिशोर वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई. आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची. आरोपींना आपण अटक केली आहे. आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, शस्त्र आणि MP5 रायफल नाशिक शहरात दिनांक 8/7/2024 रोजी 2 परिसरामध्ये इनोवा गाडीमध्ये येऊन तिला दिवा लावलेला होता. बंदुकीचा धाक टाकून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता. तर कलम 140-309 रुपयाचा हा गुन्हा होता. की बंदुकीचा धाक टाकून आणि फिर्यादी लुटण्यात आपली संदीप मिटके गुन्हे शाखेचे सांगितल्याप्रमाणे काही आपल्याला वस्तू आढळून आलेल्या आहेत, त्या बनावट आय कार्ड वगैरे. तर या बाबतीत आपण सखोल तपास करत आहोत आणि मीठ आहे किंवा याचा वापर करून करण्यात आली आहे. याचा तपास असते आपण चोरी आणि याच्यामध्ये तपास यापुढे त्याची किंवा पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर बरोबर आहे. अजून PCR मिळवायचं आहे. बरोबर. हे GSTचे अधिकारी, ईडीचे अधिकारी असं काय अधिकारी सांगितलं? आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी म्हणून सांगत होते का पोलीस अधिकारी होते? हे बघा, फिर्यादीने जे सांगितलं की पोलीस अधिकारी म्हणून त्यांना सर